नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील प्रयोग या घटकाचा अभ्यास करणार आहोत। प्रयोग आहेत 3 प्रकारचे, एक कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग। तर मराठी व्याकरणातील वाक्याचा प्रयोग ओळखण्यासाठी आवश्यक आहे वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता येणे। म्हणूनच आपण सुरुवातीला जाणून घेऊया कर्ता, कर्म व क्रियापद कसे ओळखायचे। कर्ता, कर्म, क्रियापद ओळखता आले की प्रयोग ओळखणे अगदी सोपे आहे। चला तर मग पाहूया कर्ता, कर्म आणि क्रियापद कसे ओळखायचे ते। वाक्य दिलेले आहे पहा, सचिन मैदानावर छान क्रिकेट खेळतो। या वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद आपल्याला ओळखायचे आहे। क्रियापद म्हणजे काय हे आपण आधीच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोतच, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा बघूया। क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द। आता सचिन मैदानावर छान क्रिकेट खेळतो या वाक्यातील वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता, तर तो आहे खेळतो। खेळतो या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे, म्हणून खेळतो हे क्रियापद। आता या वाक्यातील कर्ता आणि कर्म आपल्याला ओळखायचे आहे। कर्ता म्हणजे काय, तर वाक्यामध्ये जी क्रिया दिलेली आहे ती क्रिया करणारा कोण। कुठली क्रिया दिलेली आहे, खेळण्याची। मग खेळण्याची क्रिया करणारा कोण, तर तो आहे सचिन। मग आपण दुसऱ्या पद्धतीने कसं विचारू शकतो, तर क्रियापदाला प्रश्न विचारून खेळणारा कोण, उत्तर मिळाले सचिन, म्हणजे वाक्यातील कर्ता सचिन। कर्म म्हणजे क्रिया ज्याच्यावर घडली ते। क्रिया होते खेळण्याची, खेळण्याची क्रिया घडली कशावर, किंवा दुसऱ्या पद्धतीने सचिन काय खेळला। पण सचिन काय खेळला किंवा काय खेळला या पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर कर्म मिळेलच असे नाही, आणि म्हणूनच क्रिया कशावर घडली हे जाणूनच कर्म ओळखायचे आहे। मग आता क्रिया घडली कशावर, तर क्रिकेटवर, म्हणजे वाक्यातील कर्म आहे क्रिकेट। तर कर्ता व कर्म या पद्धतीने आपण ओळखणार आहोत। मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच कर्ता, कर्म ओळखता आले की प्रयोग ओळखणे अतिशय सोपे आहे। तर आता आपण पाहूया प्रयोग म्हणजे काय। प्रयोग वाक्यातील कर्त्याचा क्रियापदाशी किंवा कर्माचा क्रियापदाशी लिंग, वचन, पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्याला प्रयोग असे म्हणतात। दुसरी व्याख्या बघा, वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाच्या रूपाची जी ठेवण, रचना किंवा योजना असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात। उदाहरणादाखल आपण बघूया प्रयोग म्हणजे काय। तर पहिलं वाक्य बघा, महेश शाळेत जातो। या वाक्यात महेश कर्ता व जातो हे क्रियापद। जाण्याची क्रिया करणारा महेश म्हणजेच कर्ता। जाण्याची क्रिया घडते कशावर, महेशवरच, म्हणजेच कर्त्यापाशीच येऊन थांबते। या वाक्यात कर्म नाही। आता आपण काय करूया पहा, महेश पुल्लिंगी नाम, त्या ठिकाणी आपण घेऊया स्त्रीलिंगी नाम। मोहिनी शाळेत जाते, म्हणजेच कर्त्यामध्ये लिंग बदल केला। कर्त्यामध्ये लिंग बदल केल्यानंतर क्रियापद बदलले। महेश शाळेत जातो, लिंग बदल केल्यानंतर मोहिनी शाळेत जाते। जातो ऐवजी झाले जाते, म्हणजेच कर्त्यामध्ये बदल केल्यानंतर क्रियापद बदलले। म्हणजेच व्याख्येप्रमाणे तुमच्या लक्षात येते का बघा, कर्त्याचा क्रियापदाशी असलेला संबंध। कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलले, याला व्याकरणात म्हटले जाते प्रयोग। आता दुसरं वाक्य बघूया, म्हणजे आता आपण कर्ता बदलून बघितला, आता कर्म बदलून बघूया। दुसरं वाक्य बघा, रमाने चित्र काढले। काढणारी कोण, रमा, म्हणजेच कर्ता रमा। क्रिया घडली कशावर, चित्रावर, चित्र कर्म आणि काढले हे क्रियापद। आता कर्म आहे चित्र, ते चित्र, चित्र या नामाचे लिंग आहे नपुसकलिंग। तर आपण आता तिथे
स्त्रीलिंगी नाम घेऊया. रमाने रांगोळी काढली. चित्र काढले तर रांगोळी काढली. क्रियापद बदलले. म्हणजेच कर्माशी असलेला संबंध. कर्म बदलल्यानंतर क्रियापदामध्ये बदल झाला. आलं लक्षात? कर्त्याशी क्रियापदाचा असलेला संबंध आणि कर्माचा क्रियापदाशी असलेला संबंध, याला व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हटले जाते. मग हा जो बदल आहे तो आपण लिंग, वचन व पुरुष बदलून करू शकतो. लिंग वचन आपल्याला माहीत आहे, त्या पद्धतीने पुरुष देखील माहिती आहे, कारण या घटकाचा अभ्यास आपण केलेला आहे. पुरुष म्हणजे प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. हे बदलूनसुद्धा आपण प्रयोग ओळखू शकतो. तर आता आपण पाहूया या प्रयोगाचे प्रकार. तर मराठी व्याकरणामध्ये प्रयोगाचे प्रकार आहेत 3. 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग आणि 3रा प्रयोग आहे भावे प्रयोग. तर आता आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय ते पाहूया. कर्तरी प्रयोग, जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुषाप्रमाणे बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, माधुरी नृत्य करते. या वाक्यामध्ये माधुरी कर्ता, करणारी कोण? माधुरी, म्हणजे कर्ता आहे माधुरी. करण्याची क्रिया घडते कशावर? नृत्यावर, म्हणजे कर्म नृत्य. आणि करते वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद. माधुरी कर्ता, नृत्य कर्म आणि क्रियापद करते. तर आता आपण वरील हे वाक्य जे आहे ते कर्तरी प्रयोगाचे आहे की नाही हे पाहण्यासाठी कर्त्यामध्ये बदल करूया. माधुरी स्त्रीलिंगी, तिथे आपण पुल्लिंगी शब्द घेऊया, म्हणजेच कर्त्याचे लिंग बदलूया. माधुरीच्या ऐवजी आपण घेतो मोहन. मोहन नृत्य करतो. लिंग बदलल्यानंतर क्रियापद बदलले. म्हणजेच व्याख्येनुसार क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुषाप्रमाणे बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. म्हणजेच आपण लिंग बदल केल्यानंतर क्रियापद बदलले, म्हणजेच वरील वाक्य जे आहे ते कर्तरी प्रयोगाचे आहे. दुसरं एक उदाहरण बघूया. रोहित चित्र काढतो. आता या वाक्यामध्ये रोहित कर्ता, चित्र कर्म आणि काढतो हे क्रियापद. आता या वाक्यामध्ये आपण आधी कर्म बदल करून बघूया. ते चित्र, ते चित्र म्हणजे चित्र नपुसकलिंगी. त्याऐवजी आपण ती रांगोळी स्त्रीलिंगी शब्द घेऊया. रोहित रांगोळी काढतो. क्रियापद बदलले नाही. तर आता आपण कर्ता बदलून बघूया. रोहिणी चित्र काढते. कर्त्याचे लिंग बदलले, म्हणजेच क्रियापद बदलले. म्हणजेच वरील वाक्य जे आहे ते कर्तरी प्रयोगाचे आहे. तर मुलांनो, आता आपण तक्त्याद्वारे काही वाक्यांचा अभ्यास करूया. वाक्य दिलेले आहे पहा. रोहित चित्र काढतो. रोहित कर्ता, चित्र कर्म आणि काढतो हे क्रियापद. आता रोहित हा कर्ता जो आहे त्या कर्त्याचे आपण लिंग बदलूया. रोहित या कर्त्याऐवजी आपण घेतले रमा. रमा स्त्रीलिंगी नाम, म्हणजेच आपण लिंग बदललं. पुल्लिंग होतं ते स्त्रीलिंगी केलं. रमा चित्र काढते. कर्त्याचे लिंग बदलल्यावर क्रियापद बदलले. आता नंतर आपण दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलं ते पहा. वचन बदलून बघितलेले आहे. रोहित ऐवजी आपण मुले, ती मुले म्हणजेच अनेक मुले, मुले चित्र काढतात. म्हणजे वचन बदलल्यानंतरसुद्धा क्रियापद बदलले. तर तिसरं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये आपण पुरुष बदल, म्हणजेच रोहित ऐवजी ते चित्र काढतात, ते हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपण वापरलेले आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की कर्त्याचे लिंग,
वचन किंवा पुरुष बदलल्यावर जर क्रियापदामध्ये बदल झाला तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे होय. तर या कर्तरी प्रयोगामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग व दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. तर आपण पाहूया सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय. सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असल्यास त्या वाक्याचा प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग होय. तर मुलांनो, कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा हे आपण शिकलो. त्याचबरोबर प्रयोग ओळखण्याच्या आधी कर्ता, कर्म आणि क्रियापद कसे ओळखायचे तेही शिकलेलो आहोत. तर आता आपण सकर्मक कर्तरी प्रयोगाचे एक उदाहरण पाहूया. उदाहरण दिलेलं आहे पहा. प्राची पुस्तक वाचते. आता यामध्ये कर्ता ओळखायचा आहे म्हटल्यानंतर क्रियापदाला प्रश्न विचारायचा. क्रिया घडत आहे वाचण्याची. वाचणारी कोण? प्राची. वाचण्याची क्रिया घडते कशावर? पुस्तकावर. वाचणारी कोण म्हणजे प्राची म्हणजे कर्ता, तर वाचण्याची क्रिया घडते पुस्तकावर म्हणजेच पुस्तक हे कर्म आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द वाचते हे क्रियापद. आता आपण कर्ता बदलून बघूया, म्हणजेच कर्त्याचे आपण लिंग बदलून बघूया. प्राचीऐवजी घेतलेले आहे प्रवीण. प्राची स्त्रीलिंगी नाम तर प्रवीण पुल्लिंगी नाम. पुल्लिंग नाम घेतल्यानंतर प्रवीण पुस्तक वाचतो. क्रियापद वाचते होते ते वाचतो झाले, म्हणजेच वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे हे सिद्ध झाले. पण वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया पुस्तकावर घडते, म्हणजेच पुस्तक हे कर्म, म्हणजे कर्म वाक्यामध्ये आहे आणि म्हणूनच ते सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य होय. आता आपण पाहूया दुसरा प्रकार अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म नसल्यास त्या वाक्याचा प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग होय. याच्या आधी आपण पाहिलं कर्म असल्यास. आता काय पाहतोय आपण? कर्म नसल्यास. म्हणजे वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर त्या वाक्याचा प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग. उदाहरण बघा. सचिन आकर्षक खेळतो. खेळणारा कोण? सचिन, म्हणजे सचिन कर्ता. खेळण्याची क्रिया घडते कशावर? खेळण्याची क्रिया सचिनपाशी येऊन थांबते, म्हणजेच कर्त्यापाशी येऊनच थांबते. खेळण्याची क्रिया इतर कुठल्याही शब्दावर घडत नाही, म्हणून वाक्यामध्ये कर्म नाही. आता आपण कर्त्याचे लिंग बदलून पाहूया. तो सचिन, त्याऐवजी आपण घेतलं ती सारिका. सारिका आकर्षक खेळते. कर्त्याचे लिंग बदलल्यावर क्रियापद बदलले, म्हणजेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य. पण खेळण्याची क्रिया कर्त्याजवळ येऊनच थांबल्यामुळे वाक्यात कर्म नाही, म्हणजेच हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचे होय. तर मुलांनो, कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण कर्त्यामध्ये लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदल करून पाहिला. म्हणजे कर्तरी प्रयोगाचे वाक्य असल्यास लिंग, वचन व पुरुष बदलल्यानंतर क्रियापद बदलते हे समजते. पण कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूणसुद्धा आहे. ती कोणती ते आपण पाहूया. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजेच कर्त्याला प्रत्यय लागलेला नसतो. तसेच कर्माची विभक्ती प्रथमा किंवा द्वितीया असते. म्हणजे वाक्यामध्ये दिलेलं जे कर्म आहे, कर्म जर दिलेलं असेल तर त्या कर्माची विभक्ती प्रथमा, म्हणजे कधी कर्माला प्रत्यय लागलेला असतो किंवा केव्हा लागलेला असेल तर ती द्वितीया विभक्ती असते, हे लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे कर्तरी प्रयोग ओळखण्याची ही खूण आहे. कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला जर प्रत्यय लागलेला असेल तर ते कर्तरी प्रयोगाचे वाक्य नाही. इथपर्यंत आपल्याला कळलेलं
असेलच अशी आशा. तर आपण आता पुढचा प्रकार पाहूया, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलले तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तर आपण उदाहरण बघूया बघा. राजाने राजवाडा बांधला. बांधणारा कोण? राजा. म्हणजेच राजा या वाक्यामध्ये कर्ता. बांधण्याची क्रिया घडते कशावर? राजवाड्यावर. म्हणजे राजवाडा कर्म. पण प्रथम आपण कर्त्याचे लिंग बदलून पाहूया. राजानेच्या ऐवजी घेतले राणीने. राजा पुल्लिंगी तर राणी स्त्रीलिंग, म्हणजे आपण लिंग बदलले. राणीने राजवाडा बांधला. कर्त्याचे लिंग बदलल्यावर क्रियापद बदलले नाही, म्हणजेच हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य नाही. त्याचप्रमाणे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य नाही. कारण आत्ताच आपण पाहिलं की कर्त्याला जर प्रत्यय लागलेला नसेल तर ते कर्तरी प्रयोगाचे वाक्य. पण या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य नाही. तर आता आपण कर्म बदलून पाहूया. तो राजवाडा. राजवाडा पुल्लिंग, त्याऐवजी आपण घेतलेलं आहे स्त्रीलिंग नाम. ती झोपडी. राजाने झोपडी बांधली. कर्माचे लिंग बदलल्यानंतर क्रियापद बदलले, म्हणजेच कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदलले, म्हणजे वरील वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे. कर्म बदलल्यानंतर जर क्रियापद बदलले तर कर्मणी प्रयोगाचे. कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलले तर कर्तरी प्रयोगाचे. पण आणखी काही उदाहरणं आपण तक्त्याद्वारे पाहूया. आता पहा, वाक्य दिलेलं आहे. प्रणिताने रांगोळी काढली. प्रणिता कर्ता, रांगोळी कर्म, काढली हे क्रियापद. रांगोळी हे कर्म. रांगोळी या नामाचे लिंग आहे स्त्रीलिंग. ती रांगोळी. तर त्याऐवजी आपण दुसऱ्या वाक्यामध्ये घेतलेलं आहे चित्र हे नाम. ते चित्र नपुसकलिंगी. प्रणिताने चित्र काढले. क्रियापद बदलले. कर्माचे लिंग बदलल्यानंतर क्रियापद बदलले. आता आपण वचन बदलून बघूया. प्रणिताने रांगोळी काढली. एकच रांगोळी. पण आता रांगोळी अनेक वचन. काय होणार आहे? रांगोळ्या. प्रणिताने रांगोळ्या काढल्या. म्हणजे रांगोळी या नामाचे वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलले. वाक्यामध्ये रांगोळी हे कर्म आहे. कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदलले, म्हणजेच प्रणिताने रांगोळी काढली या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. तर आता आपण कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण पाहूया. कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण पाहूया. कर्मणी प्रयोगात कर्ता नेहमी तृतीयांत, चतुर्थ्यंत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो. म्हणजेच कर्त्याला तृतीया विभक्ती, चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात किंवा शब्दयोगी अव्यय जोडलेले असते. म्हणजे कर्ता कधीही प्रथमा विभक्तीत नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय हे लागलेले असतात. दुसरी खूण जी आहे ती बघा, कर्माला प्रत्यय नसतो. पण लक्षात काय घ्यायचं आहे, जे कर्म असेल कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जे दिलेले आहे त्या कर्माला प्रत्यय नसतो, म्हणजेच कर्म हे प्रथमा विभक्तीत असते. तर तिसरी जी खूण आहे ती म्हणजे कर्मणी प्रयोगात क्रियापदाची रूपे ही भूतकाळी असतात. म्हणजे वाक्यामध्ये जे कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये जे क्रियापद असते त्या क्रियापदाचे रूप हे भूतकाळी असते. जसे आत्ताच आपण हे वाक्य पाहिले, प्रणिताने रांगोळी काढली. काढली या क्रियापदावरून क्रिया आधी घडून गेलेली होती हे लक्षात येते. म्हणजे क्रिया पूर्वी घडलेली आहे, म्हणजेच क्रियापदाचे रूप हे भूतकाळी आहे.
म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप हे भूतकाळी असते, हे लक्षात ठेवायचे आहे. आता पुढील प्रकार आपण पाहणार आहोत, भावे प्रयोग. भावे प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते, तेव्हा त्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात. तर मुलांनो, आधी आपण दोन प्रयोग जे पाहिले, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग, या दोन्ही प्रयोगामध्ये कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलले, कर्तरी प्रयोग. कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदलले, कर्मणी प्रयोग. पण भावे प्रयोगामध्ये मात्र कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत नाही, ते जसेच्या तसेच राहते. उदाहरणार्थ पहा, शिक्षकांनी मुलांना शिकवले. शिकवण्याची क्रिया करणारे शिक्षक म्हणजेच कर्ता. क्रिया घडते मुलांवर म्हणजेच कर्म मुले. आता आपण कर्त्यामध्ये बदल करून बघूया, कर्त्याचे लिंग बदलून बघूया. बघा, बाईंनी मुलांना शिकवले. कर्त्याचे लिंग बदलल्यानंतर क्रियापद बदलले नाही. आता आपण कर्म बदलून बघूया. पहिल्या वाक्यामध्ये दिलेलं आहे मुलांना. तिसरं वाक्य जे दिले आहे त्यामध्ये बघा, शिक्षकांनी मुलींना शिकवले. कर्मामध्ये बदल केल्यानंतर सुद्धा क्रियापद बदलले नाही. म्हणजेच भावे प्रयोगाची जी व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे त्याप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत नसून ते स्वतंत्र असेच राहते, जसेच्या तसेच राहते, म्हणून तो भावे प्रयोग. आता आपण काही दुसरी वाक्य तक्त्याद्वारे बघूया. सुरुवातीचा तक्ता बघा, कर्मामध्ये बदल करूया. वाक्य दिलेले आहे पहा, नरसिंहाने हिरण्यकश्यपूस मारले. तो हिरण्यकश्यपू. आता आपण काय करत आहोत, कर्मामध्ये बदल करत आहोत. मारण्याची क्रिया करणारा नरसिंह, नरसिंह कर्ता. मारण्याची क्रिया घडते हिरण्यकश्यपूवर, हिरण्यकश्यपू कर्म, मारले हे क्रियापद. आता कर्मामध्ये बदल केलेला आहे तो बघा, नरसिंहाने राक्षसिनीला मारले. तो हिरण्यकश्यपू, ती राक्षसी, म्हणजेच लिंग बदल केलेला आहे पण क्रियापद बदलले नाही. पुढचं वाक्य बघा, नरसिंहाने राक्षसिनींना मारले. पहिल्या वाक्यामध्ये राक्षसिनीला, एकच राक्षसीन होती. आता इथे वचन बदलले, अनेक राक्षसिनींना मारले. वचन बदलल्यानंतर सुद्धा क्रियापद बदलले नाही. म्हणजेच हे भावे प्रयोगाचे वाक्य आहे. कर्मामध्ये बदल केला तरीसुद्धा क्रियापद जसेच्या तसेच राहिले, क्रियापदामध्ये बदल झालेला नाही. आता आपण कर्त्यामध्ये बदल करून बघूया. कर्त्यामध्ये बदल पहा, वाक्य तेच, नरसिंहाने हिरण्यकश्यपूस मारले. पहिलं वाक्य जे आहे त्यामध्ये कर्ता जो आहे नरसिंह, तो नरसिंह. लिंग बदल आपण केलेले आहे. देवीने हिरण्यकश्यपूस मारले, ती देवी. क्रियापद बदलले नाही. वचन बदल करूया. देवांनी, अनेक देव, देवांनी हिरण्यकश्यपूस मारले. क्रियापद बदलले नाही. आता तिसरं वाक्य जे आहे त्यामध्ये पुरुष बदल, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा आपण तिथे वापर केलेला आहे. तुम्ही हिरण्यकश्यपूस मारले. क्रियापद बदलले नाही. म्हणजेच कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष बदलले तरी क्रियापदामध्ये बदल झालेला नाही. म्हणजेच हे भावे प्रयोगाचे वाक्य होय. आता या भावे प्रयोगामध्ये सुद्धा
दोन प्रकार आहेत. एक आहे सकर्मक भावे प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक भावे प्रयोग. पहिल्यांदा आपण बघूया सकर्मक भावे प्रयोग. भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर त्या वाक्याचा प्रयोग सकर्मक भावे प्रयोग होय. भावे प्रयोग कसा ओळखायचा ते आपण पाहिलं. मग आता सकर्मक भावे प्रयोग कसा ओळखायचा ते बघूया. उदाहरणार्थ बघा, मधूने काकांना बोलावले. बोलावण्याची क्रिया करणारा मधू, कर्ता मधू, बोलावण्याची क्रिया घडते काकांवर, कर्म काका आणि बोलावले हे क्रियापद. आता यामध्ये आपण बदल करून बघूया. कर्त्यामध्ये बदल करूया. तो मधू, त्याऐवजी आपण घेतलेला आहे माधवी, ती माधवी. माधवीने काकांना बोलावले. क्रियापद बदलले नाही. आता कर्म बदलून बघूया. मधूने काकांच्या ऐवजी आपण घेऊया काकू. मधूने काकूंना बोलावले. कर्म बदलले तरी क्रियापद बदलले नाही. हे भावे प्रयोगाचे वाक्य आहे हे तर सिद्ध झालेच, पण बोलवण्याची क्रिया जी घडलेली होती काकांवर, म्हणजेच वाक्यामध्ये कर्म आहे, त्यावरून हे सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य होय. आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अकर्मक भावे प्रयोग. अकर्मक भावे प्रयोग. भावे प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म नसल्यास त्या वाक्याचा प्रयोग अकर्मक भावे प्रयोग होय. तर मुलांना उदाहरण पाहूया. त्यांनी आता खाली बसावे. बसण्याची क्रिया करणारे ते, म्हणजेच कर्ता त्यांनी. बसण्याची क्रिया घडते कशावर? तर बसण्याची क्रिया घडते कर्त्यावरच, म्हणजेच त्यांनी या कर्त्यापाशीच क्रिया येऊन थांबते, म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म नाही. आता आपण कर्त्यामध्ये बदल करून पाहूया. त्यांनी च्या ऐवजी आता आपण घेऊया तिने. तिने आता खाली बसावे. क्रियापद बदलले नाही, म्हणजेच हे भावे प्रयोगाचे वाक्य आहे हे सिद्ध झाले. परंतु वाक्यात कर्म नसल्यामुळे त्यांनी आता खाली बसावे किंवा तिने आता खाली बसावे या वाक्याचा प्रयोग आहे अकर्मक भावे प्रयोग. तर मुलांनो, भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्म यांच्यात लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल केल्यानंतर सुद्धा क्रियापद बदलत नाही हे आपण शिकलो. तर आता आपण पाहूया भावे प्रयोग ओळखण्याची खूण. भावे प्रयोग ओळखण्याची खूण. कर्ता नेहमी तृतीयांत किंवा चतुर्थ्यंत असतो, म्हणजेच कर्त्याला नेहमी तृतीया विभक्तीचे किंवा चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी, एकारांत असे स्वतंत्र असते. कर्त्याला व कर्माला प्रत्यय असेल तर ते वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचे होय. त्याचप्रमाणे वाक्यात कर्म नसेल व कर्त्याला प्रत्यय असल्यास ते वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचे होय. तर मुलांनो, आज आपण मराठी व्याकरणातील घटक प्रयोग या प्रयोगामधील कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग या घटकांचा अभ्यास केलेला आहे. अभ्यासाच्या दृष्टीने तुम्हाला हा भाग समजलेला असेल अशी आशा करते. धन्यवाद.